नमस्कार. आज आपण एका अशा चळवळीबद्दल बोलणार आहोत जिने फक्त इतिहास नाही तर लोकांचं आयुष्यच बदलून टाकलं. ही गोष्ट आहे केरळमधली श्री नारायण गुरु आणि त्यांच्या SNDP योगमची. ही कहाणी आहे प्रतिष्ठेसाठी लढलेल्या एका मोठ्या लढाईची. तर आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी त्या काळात केरळमध्ये परिस्थिती किती वाईट होती, अक्षरशः एक सामाजिक कोंडमारा. मग या अंधारात श्री नारायण गुरु नावाचा एक आशेचा किरण कसा उगवला. त्यांची एक जात एक धर्म ही साधी सोपी पण अत्यंत क्रांतिकारी कल्पना काय होती, आणि मग त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग कसा धरला, आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याचा आपल्यासाठी आज काय अर्थ आहे, कोणता वारसा ही चळवळ मागे सोडून गेली आहे. चला तर मग थेट केरळच्या त्या काळात जाऊया. एक असा काळ जिथे समाजातल्या एका मोठ्या वर्गासाठी नुसतं जगणं, श्वास घेणं सुद्धा मुश्किल झालं होतं. आणि ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये, हे कटू वास्तव होतं. कल्पना करून बघा की आपल्याला सार्वजनिक रस्त्यावरून चालता येत नाहीये किंवा सार्वजनिक विहिरीचं पाणी वापरता येत नाहीये. ही फक्त कल्पना नाहीये, हे त्या काळातल्या लोकांचं रोजचं आयुष्य होतं. विचार करा, काय अवस्था होत असेल अशा परिस्थितीत. म्हणजे बघा, बंधनं काय होती. मंदिरांमध्ये तर प्रवेश नव्हताच, सार्वजनिक विहिरी वापरता येत नव्हत्या, रस्त्यावरून चालण्याची मनाई होती. अरे, साधी चप्पल घालण्यावर सुद्धा बंधनं होती. महिलांनी कोणते कपडे घालावेत यावरही निर्बंध. आणि शिक्षण, तो तर त्यांच्यासाठी एक मूलभूत हक्कच नव्हता, फक्त एक दूरचं स्वप्न होतं. याच परिस्थितीला म्हणतात सामाजिक कोंडमारा, अक्षरशः घुसमट. पण म्हणतात ना, जिथे अंधार दाटतो तिथेच कुठेतरी प्रकाशाचा किरणही असतो. आणि तसंच झालं. याच अंधारात एक व्यक्ती पुढे आली, ज्यांनी या सगळ्या अन्यायकारक व्यवस्थेलाच आव्हान द्यायचं ठरवलं. आणि ते होते श्री नारायण गुरु. श्री नारायण गुरु 1854मध्ये केरळच्या चेंबाळंती नावाच्या एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. ते एक द्रष्टे समाजसुधारक होते. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी वाहून टाकलं. आणि याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी 1903 साली श्री नारायण गुरु धर्म परिपालन योगम म्हणजेच SNDP योगमची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट होता: शोषित, पीडित समाजाला सक्षम बनवणं आणि त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी लढणं. ठीक आहे, तर संस्था स्थापन झाली, पण कोणत्याही चळवळीला एका शक्तिशाली विचाराची गरज असते, नाही का? तर मग आता आपण त्याच विचाराकडे वळूया, ज्याने या चळवळीला एक नवी ऊर्जा दिली, एक नवी दिशा दिली आणि लाखो लोकांना प्रेरणा दिली. सर्वांसाठी एकच जात, एकच धर्म व एकच परमेश्वर, हे होतं या चळवळीचं ब्रीदवाक्य. आज ऐकायला हे किती साधं वाटतं, नाही का? पण त्या काळात विचार करा, हे एक प्रचंड क्रांतिकारी वाक्य होतं. या एका वाक्याने जातीयवादाच्या वर्षानुवर्षे जुन्या भिंतींना अक्षरशः हादरा दिला आणि मानवतेचा एक मोठा संदेश दिला. तर मग ध्येय काय होतं? ध्येय अगदी स्पष्ट होतं. अगदी प्रत्येकाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. आणि या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता? तर तो होता शिक्षण. गुरूंनी ओळखलं होतं की शिक्षणच हे बदलाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. त्यांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय कुठलाच समाज पुढे जाऊ शकत नाही. आणि श्रीनारायण गुरु हे फक्त बोलणारे सुधारक नव्हते, तर ते करून दाखवणारे होते. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जेव्हा तथाकथित खालच्या जातीच्या लोकांना मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला गेला, तेव्हा ते काय म्हणाले? ठीक आहे, तुम्ही प्रवेश देत नाही, आम्ही आमची स्वतःची मंदिरं बांधू. आणि त्यांनी सर्वांसाठी नवीन मंदिरं बांधली. ही एक शांत पण अत्यंत शक्तिशाली क्रांती होती. तर विचार तर खूप मोठे होते, पण त्यांना प्रत्यक्षात कसं आणलं गेलं, या विचारांमधनं कोणतं मोठं आंदोलन उभं राहिलं? चला आता ते पाहूया. साल होतं 1924. श्री नारायण गुरु आणि त्यांच्या SNDP योगमने वैकम सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह होता मंदिर प्रवेशाच्या हक्कासाठी. आणि हे आंदोलन इतकं मोठं आणि महत्त्वाचं होतं की महात्मा गांधी आणि पेरियार यांच्यासारखे देशभरातले मोठे नेतेसुद्धा या सत्याग्रहात सामील झाले. विचार करा, या आंदोलनाची ताकद किती असेल. फक्त वैकम सत्याग्रहच नाही, तर गुरुवायूर मंदिर प्रवेश चळवळही सुद्धा याच लढ्याचा एक महत्त्वाचा भाग होती. या दोन्ही चळवळी SNDP योगम आणि त्यांच्या समर्थकांनीच चालवल्या. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की समान हक्कांसाठीचा हा लढा किती अविरत, किती दृढ निश्चयाने लढला गेला. तर आपण या संपूर्ण प्रवासाच्या आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. मग ह्या सगळ्या लढ्याचा, ह्या चळवळीचा, श्री नारायण गुरूंच्या विचारांचा नेमका काय परिणाम झाला? त्यांनी आपल्यासाठी कोणता महत्त्वाचा वारसा मागे ठेवला आहे? चला ते समजून घेऊया. या चळवळीने काय साधलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शतकानुशतके चालत आलेल्या जातीय भेदभावाला एक मोठं आव्हान दिलं. शिक्षणाला सक्षमीकरणाचं,
एम्पॉवरमेंटचं एक साधन बनवलं. देशभरातल्या मोठ्या नेत्यांना एका समान ध्येयासाठी एकत्र आणलं. आणि हो, अध्यात्माची व्याख्याच बदलून टाकली. त्यांनी दाखवून दिलं की खरा धर्म, खरं अध्यात्म हे माणसामाणसात समानता आणण्यात आहे, केवळ मंदिरात नाही. तर मग या सगळ्यामधून आपण काय घेऊन जायचं? श्री नारायण गुरूंचा लढा जरी इतिहासातला असला तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण आजही तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, तो म्हणजे आजच्या काळात प्रतिष्ठा आणि समानतेसाठीचा लढा कसा दिसतो आणि या लढ्यात आपली प्रत्येकाची भूमिका काय आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?